नाउ रिजोल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू परपेंडिकुलर कंपोनेंट। इससे पहले जो टाइप 1 क्लियर किया था बेटा हमने, उसमें क्या पढ़ा हमने? रिजोल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू नॉन परपेंडिकुलर कंपोनेंट। अब पढ़ रहे हैं परपेंडिकुलर कंपोनेंट। अब परपेंडिकुलर एंड नॉन परपेंडिकुलर कंपोनेंट का मीनिंग समझ लेते हैं। जैसे कि कोई इंक्लाइन फोर्स है, मान लेते हैं कोई इंक्लाइन फोर्स है एक इस तरह का, F is the inclined force, inclined at an angle of थीटा। एक इंक्लाइन फोर्स है, उसका इंक्लिनेशन एंगल कितना है? सपोज थीटा। अब इस फोर्स के मुझे दो कंपोनेंट निकालने हैं। जैसे कि मैंने रिजोल्यूशन मतलब आपको ऑलरेडी पढ़ा है। रिजोल्यूशन मतलब एक फोर्स को नंबर ऑफ फोर्सेस में डिवाइड करना। रिझोल्यूशन म्हणजे काय असते? एका फोर्सला नंबर ऑफ फोर्स मध्ये डिवाइड करणे, याला म्हणतो आपण रिझोल्यूशन। आणि रिझॉल्व केल्यानंतर जे नंबर ऑफ फोर्सेस मध्ये आपण रिझोल्यूशन करतो आहे त्या फोर्सचा आणि जो ओरिजिनल फोर्स आहे दोघांचा इफेक्ट कसा असला पाहिजे? सेमच असला पाहिजे। ठीक आहे, तर एक इन्क्लाइंड फोर्स अज्यूम करू आपण F ॲट एन अँगल ऑफ थीटा। याचे आता आपल्याला दोन कंपोनंट फाइंड आउट करायचे। किती कंपोनंट? दोन। तर पहिल्या कंपोनंटला म्हणू आपण हॉरिझॉन्टल कंपोनंट। ठीक आहे, त्याला नाव देऊ बेटा आपण Fx। हॉरिझॉन्टल कंपोनंटला काय म्हणू? Fx। आणि व्हर्टिकल कंपोनंटला काय म्हणू? Fy। तर जे आपला फोर्स F आहे त्याचे दोन रिझोल्यूशन आहे। कोणते? Fx आणि हे Fx Fy एकमेकांना काय आहे? याला म्हणतात बेटा रिझोल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू परपेंडिकुलर कंपोनंट। रिझोल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू परपेंडिकुलर कंपोनंट। याच्या पूर्वीचा टॉपिक कोणता होता? रिझोल्यूशन ऑफ फोर्सेस इनटू टू नॉन परपेंडिकुलर कंपोनंट। आता परपेंडिकुलर कंपोनंट असल्यामुळे मी याला काय म्हणतो? Fx आणि याला काय म्हणू आपण? Fy। ठीक आहे, तर पहा बेटा आता इथे एक मी कन्स्ट्रक्शन करतो आहे। इतना एक राइट एंगल ट्रायंगल कंस्ट्रक्ट करू आपण। कोणता ट्रायंगल बनेल बेटा हे? आता राइट एंगल ट्रायंगल। हे झाले थीटाची अपोजिट साइड, दॅट इज पॅरलल टू, तर हा झाला बेटा आपला Fy। हा काय झाला आपला? Fy। हा काय झाला बेटा आपला? Fx। आणि हा काय झाला बेटा आपला? हायपोटेनस F। तर थीटाची अपोजिट साइड Fy, ॲडजसंट साइड Fx आणि हायपोटेनस F। तर एका सिंगल फोर्सचे दोन रिझोल्यूशन काढायचे आपल्याला। एका सिंगल फोर्सचे दोन रिझोल्यूशन काढायचे Fx आणि Fy, जे एकमेकांना काय असतील? परपेंडिकुलर असतील। आणि या दोन फोर्सेसची व्हॅल्यू काढल्यानंतर जे इफेक्ट हा सिंगल फोर्स करत होता तेवढं हे दोन फोर्सेस मिळून करणार बॉडीवर। इफेक्ट चेंज होणार नाही, पण आपण एका फोर्सला किती फोर्समध्ये डिवाइड करणार? दोन फोर्समध्ये। तर आपण दोन कंपोनंट जे आहे त्यातला पहिला कंपोनंट जो आहे त्याला काय म्हणायचं बेटा? हॉरिझॉन्टल कंपोनंट। काय पाहतो आपण? रिझोल्यूशन ऑफ फोर्स इनटू टू परपेंडिकुलर कंपोनंट। तर हा जो फोर्स आहे F, याचे दोन परपेंडिकुलर कंपोनंट कोणते होतील? Fx आणि, तर पहिला कंपोनंट काय म्हणू त्याला आपण? हॉरिझॉन्टल कंपोनंट। तर आता हॉरिझॉन्टल जर कंपोनंट काढायचे असेल Fx, तर मी ट्रिग्नोमेट्रीचा यूज करतो। याला नाव देऊन देऊ बेटा OAB। कोणता ट्रायंगल? OAB। सो इन ट्रायंगल OAB, so in triangle OAB, what is cos theta? What is cos theta? Adjacent upon, अरे शिकलो की नाही आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये? cos थीटा काय असतो? ॲडजसंट अपॉन, ॲडजसंट काय बेटा थीटाचं? Fx। थीटाची ॲडजसंट साइड आहे Fx आणि हायपोटेनस काय बेटा? F इज इक्वल टू cos थीटा डिवाइडेड बाय F। इकडे पाठवा काय होईल? सो देयरफॉर F इंटू cos थीटा इज इक्वल टू Fx।
तर हॉरिझॉन्टल कंपोनंटला आपण काय म्हटलं बेटा, एफ एक्स. तर काय होईल मग एफ एक्सची व्हॅल्यू, एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. एफ एक्स इज इक्वल टू एफ कॉस थिटा. हे झाली आपली पहिली व्हॅल्यू हॉरिझॉन्टल कंपोनंटची. जसं आपण F1 F2 ची व्हॅल्यू काढली होती साइन रूलचा यूज करून, तसंच इथे एफ एक्स एफ वायची व्हॅल्यू काढायची. तर एफ एक्स एफ वायची व्हॅल्यू मी डायरेक्ट फॉर्म्युलीज लिहून देत नाही आहे तुम्हाला. फॉर्म्युली लिहून दिली असते तुम्हाला म्हटलं असतं की एफ एक्स घ्यायचे एफ कॉस थिटा, एफ वाय घ्यायचे एफ साइन थिटा. तर ते जास्त वेळ तुमच्या डोक्यात राहिलं नसतं, कन्फ्युजन राहिलं असतं कॉस कोणाला म्हणायचं आणि साइन कोणाला. म्हणून बाय डेरिव्हेशन मी फॉर्म्युली शिकवतो आहे तुम्हाला, फॉर्म्युली बनवून दाखवतो आहे. फॉर्म्युली रटायची आहे का आपल्याला, फॉर्म्युली बनवायचं आहे. तो कोणता कॉन्सेप्ट यूज केला, कॉस थिटा. तो कॉस थिटा काय असते बेटा, ॲडजस्टंट अपॉन. तर तिथून मिळालं तुम्हाला हॉरिझॉन्टल कंपोनंट. आता पाहू नेक्स्ट कंपोनंट कोणता, वर्टिकल कंपोनंट. तर वर्टिकल कंपोनंटला काय म्हणायचं बेटा, यस, वर्टिकल कंपोनंटला आपण म्हणणार एफ वाय. वर्टिकल कंपोनंट इज कॉल्ड एज एफ वाय. So how to find Fy? By using again sin theta. What is sin theta? Opposite upon hypotenuse. So in this triangle OAB, what is opposite of theta? Fy. And what is hypotenuse? F. So divided by F, transfer this side. So F sin theta is equal to, or Fy is equal to F sin theta. So horizontal and vertical component of a force is called as a resolution of force into two perpendicular component. Resolution of force into two perpendicular component. तर हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, Fx आणि Fy. एक डायग्राम ड्रॉ करून घ्या साइड बाय साइड. So resolution of a single force into two perpendicular component. नोट डाउन करून घ्या बेटा. पहिले एक डायग्राम बनवा साईडला, एक इन्क्लाइन फोर्स ड्रॉ करा आणि त्या इन्क्लाइन फोर्सचे दोन कंपोनंट ड्रॉ करा, एफ एक्स आणि एफ वाय, जे एकमेकांना कसे आहेत, परपेंडिकुलर. ओके, ड्रॉ एफ एक्स अँड एफ वाय विच आर परपेंडिकुलर टू इच अदर. सो एफ एक्स अँड एफ वायला काय म्हणायचं, कंपोनंट्स. कोणते कंपोनंट, परपेंडिकुलर कंपोनंट, ऑर्थोगोनल कंपोनंट, रेक्टँग्युलर कंपोनंट, असे अल्टरनेट नेम आहेत. ऑर्थोगोनल कंपोनंट, रेक्टँग्युलर कंपोनंट, परपेंडिकुलर कंपोनंट. सो अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल कंपोनंट जे आहे ते फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. बट इथे लक्षात ठेवा, अँगल कोणासोबत आहे, विथ रिस्पेक्ट टू एफ एक्स. एफ एक्स सोबत अँगल असेल तरच हे पॉसिबल आहे, एफ कॉस थिटा, एफ साइन थिटा. जर एफ वाय सोबत अँगल असेल तर फॉर्म्युली चेंज होतात. एफ वाय सोबत जर अँगल असेल तर फॉर्म्युलीज आपले चेंज होतात. ते पाहू आपण कसे चेंज होतात. डन. ठीक आहे, नोट करून घ्या बेटा.
एफ कॉस थिटा, एफ साइन थिटा. आणि डायग्राम ड्रॉ करत असताना फ्री हँड ड्रॉ कर, मॅन्युअली ड्रॉ कर. ठीक आहे, नो नीड टू ड्रॉ बाय यूजिंग ड्राइंग इंस्ट्रूमेंट बिकॉज इसमें आपका टाइम वेस्ट होगा. एक्झाममध्ये आपल्याला टाईम महत्त्वाचा असतो, तर या छोट्या छोट्या डायग्रामसाठी स्केल पेन्सिल वापरायचं नाही, कारण टाईम खूप लिमिटेड असतो. प्रॉब्लेम्स भरपूर सारे सोडवायचे आहे, ॲनालिटिकल मेथड, ग्राफिकल मेथड, आणि टाईम असतो कमी. त्याच्यामुळे तुम्हाला यूज करायचंच नाही आहे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, फ्री हँडच यूज करायचं आहे. डन? ओके. नेक्स्ट सेम क्लोन घेतलं आहे मी, क्लोन म्हणजे सेम डायग्राम घेतली आहे आपण. आता काय करू बेटा, आपण हे जे अँगल विथ रिस्पेक्ट टू काय होतं, एक्स होतं, आता घेऊ आपण अँगल विथ रिस्पेक्ट टू वाय. So in previous case the theta angle is with respect to x. Now in this case the theta angle is with respect to y. तर आता जे ट्रायंगल बनवतोय मी, लक्ष द्याल, हे कोणती लाईन आहे बेटा आपली, एफ एक्स. काय आहे हे, एफ एक्स होईल, हा बेटा वर्टिकल एफ वाय, आणि हा हायपोटेनस एफ. Now again sin theta. What is sin theta? Opposite upon hypotenuse. So what is opposite of theta? And what is hypotenuse? So f into sin theta. F sin theta is equal to, or fx is equal to f sin theta. Got it? आणि प्रिव्हियस केस मध्ये जर तुम्ही पाहाल तर fx काय होतं बेटा, f cos theta, आणि आता fx काय बदललं, ओनली अँगल. जर अँगल विथ रिस्पेक्ट टू x असेल तर हा f cos theta आणि हा होईल एफ साइन थिटा, म्हणजे हॉरिझॉन्टल होईल एफ कॉस थिटा आणि वर्टिकल होईल. पण अँगल जर विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर फॉर्म्युलेज उलटे होऊन जाईल. फॉर्म्युले उलटे कसे होतील, जो एफ एक्स होता एफ कॉस थिटा तो काय होणार आता एफ साइन थिटा, जो इथे काय होता एफ वाय, आणि इथला जो एफ वाय आहे तो इथे जो एफ एक्स होता तो होईल. चेक करून घेऊ आपण, चेक करा बेटा. नेक्स्ट कॉस थिटा. व्हॉट इज कॉस थिटा? थिटाचा ॲडजस्टंट काय आहे बेटा, एफ वाय. सो थिटाचा जो ॲडजस्टंट आहे ते काय आहे बेटा, एफ वाय, आणि हायपोटेनस एफ इंटू कॉस थिटा इज इक्वल टू एफ वाय. सो दॅट इज एफ वाय इज इक्वल टू, म्हणू शकतो बेटा आपण असं. तर दोन्ही फॉर्म्युलेज पहा इंटरचेंज झालेले आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना आणि विथ रिस्पेक्ट टू वाय असताना. येतं का लक्षात सर्वांच्या? तो विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर हॉरिझॉन्टल होईल एफ कॉस थिटा, वर्टिकल होईल एफ साइन थिटा, आणि विथ रिस्पेक्ट टू जर वाय जर अँगल असेल तर हा होईल हॉरिझॉन्टल होईल एफ साइन थिटा आणि वर्टिकल होईल एफ कॉस थिटा. तर मी इथे ए आणि बी असे दोन कंडिशन्स मार्क करून देतो तुम्हाला. याला म्हणू आपण केस 1. केस 1, angle with respect to x axis, आणि केस 2 ला काय म्हणू बेटा आपण, angle or angle with respect to fy पण म्हणू शकता तुम्ही. अँगल विथ रिस्पेक्ट टू एफ एक्स आणि अँगल विथ रिस्पेक्ट टू एफ वाय असंही म्हणू शकता. हा अँगल एफ वाय सोबत आहे आणि हा अँगल एफ एक्स सोबत आहे. तर ज्याच्यासोबत अँगल असेल त्याला कॉस म्हणायचं. ट्रिक काय बेटा, ट्रिक पाहिजे इथे लक्ष द्या. इथे ट्रिक कशी आहे, ज्याच्यासोबत अँगल असेल त्याला काय म्हणायचं, कॉस. कोणासोबत अँगल आहे,
इथे वाय सोबत, तर इथे एफ वायला काय म्हणायचं कॉस. इथे पहा कोणासोबत अँगल आहे एफ एक्स, तर एफ एक्सला काय म्हणायचं कॉस. तर ज्या सोबत अँगल असेल, ज्या फोर्स सोबत अँगल असेल त्याला म्हणायचं कॉस, आणि ज्यासोबत अँगल नाही त्याला काय म्हणायचं साइन. ठीक आहे, कॉस आणि साइन. लक्षात आलं बेटा. ओके, तर हे आहे आपलं केस नंबर 2. व्हॉट इज केस नंबर 2? रिझॉल्युशन ऑफ फोर्स इनटू टू परपेंडिक्युलर कंपोनंट. केस 1 कोणती पाहिली बेटा आपण? रिझॉल्युशन ऑफ फोर्स इनटू टू नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट. तर नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट अँड परपेंडिक्युलर कंपोनंट. तर परपेंडिक्युलर कंपोनंट मध्ये एफ एक्स एफ वाय काढायचं आणि नॉन परपेंडिक्युलर कंपोनंट मध्ये F1 F2 काढायचं. ठीक आहे, एफ एक्स एफ वाय मध्ये काही डाऊट आहे आता बेटा? एनी डाऊट? नोट करून घेतलाय तुम्ही? ओके, एफ एक्स आणि एफ वाय. तर मी काय करतो बेटा, कन्फ्युजन काढून टाकण्यासाठी नेहमीच जो अँगल घेणार मी ते कोणासोबत घेतो? विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे मी नेहमीच हॉरिझॉन्टलला म्हणणार कॉस आणि वर्टिकलला म्हणणार साइन, जर अँगल असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. तर मी प्रत्येकच प्रॉब्लेममध्ये अँगल घेणार विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस. राईट ऑन. नेक्स्ट हेडिंग प्रॉब्लेम्स. Next heading examples. Examples. Example number 1. Resolve a force of 100 Newton acting at an angle of 30 degree with positive x axis. So resolve a force of 100 Newton acting at an angle of 30 degree with positive x axis. ओके, तर चला दोन ॲक्सिस ड्रॉ करून घेऊ आपण. कोणत्या? एक्स ॲक्सिस आणि ही झाली आपली एक्स ॲक्सिस बेटा, ही वाय ॲक्सिस. तो फोर्स कुठे आहे? 100 न्यूटन ॲक्टिंग ॲट अन अँगल ऑफ 30 डिग्री. 30 डिग्री म्हणजे कोणता क्वाड्रंट येईल? हे 0 डिग्री, 90, 180, 270 आणि 360. सो फोर्स इज ॲक्टिंग इन विच क्वाड्रंट? फर्स्ट क्वाड्रंट. So magnitude of force is 100 Newton. Force is 100 Newton acting at an angle of 30 degree. Okay. So resolve a force of 100 Newton acting at an angle of 30 degree with positive x axis into two perpendicular component. So we have to resolve this force into two perpendicular component. और लास्ट लेक्चर में या फिर लास्ट टॉपिक जो पढ़ा था उसमें कैसे थे एग्जाम्पल? रिजॉल्व ए फोर्स इनटू टू कंपोनेंट इन आइदर डायरेक्शन, दैट इज नॉट परपेंडिकुलर कंपोनेंट. और यहाँ पे क्या बोला है बेटा? देखो, इनटू टू परपेंडिकुलर कंपोनेंट. तो यहाँ पे दो परपेंडिकुलर कंपोनेंट जो है वो हम लोग अज्यूम करेंगे. हॉरिजेंटल पहला कंपोनेंट जिसे क्या बोलेंगे बेटा? एफ. ये कंपोनेंट हुआ आपका एफ एक्स. और दूसरा वर्टिकल कंपोनेंट जिसे बोलेंगे आप एफ. सो हॉरिजेंटल कंपोनेंट को बोलेंगे एफ एक्स और वर्टिकल कंपोनेंट को बोलेंगे बेटा हम लोग एफ वाई. सो सॉल्यूशन क्या करना है हमें? रिजोल्यूशन of which force? 100 Newton.
into two perpendicular component. So the first component is called as a horizontal component. So how to find horizontal component? Fx is equal to, if the angle is with respect to x-axis, then fx is equal to f cos theta. If angle is with respect to x-axis, then fx is equal to f cos theta, and fy is equal to, if the angle is with respect to y-axis, then fx is equal to f sin theta. तो एंगल सांगा मला इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस आहे का वाय एक्सिस आहे? थीटा इज विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस. सो थीटा इज विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस, हेंस fx is equal to f cos theta. Force is 100 cos of theta. Theta is 30. 86.60 Newton. And direction right, left, right. So right force is assumed to be, left force is assumed to be negative. Upward force is assumed to be positive. Downward force is assumed to be negative. जो फोर्स राइट में होगा उसे लेंगे बेटा पॉजिटिव, जो लेफ्ट में होगा नेगेटिव. अपवर्ड पॉजिटिव, डाउनवर्ड. तो एफ एक्स राइट है तो क्या लेंगे? पॉजिटिव नेगेटिव पॉजिटिव. ये हुआ आपका हॉरिजॉन्टल कंपोनेंट. नेक्स्ट नंबर 2, वर्टिकल कंपोनेंट. वर्टिकल कंपोनेंट. तो वर्टिकल कंपोनेंट को बोलेंगे बेटा एफ वाई, विच इज इक्वल टू, ठीक है, चेक कर सकते हो आप लोग हॉरिजॉन्टल और वर्टिकल कंपोनेंट विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस. अगर थीटा है तो वर्टिकल कंपोनेंट एफ साइन थीटा, हॉरिजॉन्टल कंपोनेंट एफ कॉस थीटा. समझ में आ रहा है सभी को कब एफ कॉस थीटा और कब एफ साइन थीटा लेना है? यस. तो फोर्स इज इक्वल टू 100 साइन theta is 30, which is equal to positive negative, fy is upward, upward positive. So in this way you have to calculate the value of fx and fy. So fx and fy are called as a two component. Which component? Perpendicular, because fx and fy में जो angle है that is equal to 90 degree. Hence this is called as a two perpendicular component, टू ऑर्थोगोनल कंपोनेंट इट इज. ओके, समझ में आया सभी को? ठीक है, तो यहाँ पे हम लोग स्टॉप करते हैं. तो ये मैं आपको QR कोड दे रहा हूँ, आप इससे नोट्स जो है वो स्कैन कर सकते हैं, और रोज़ जो भी नोट्स मैं बोर्ड पे लिखूँगा वो आपको डेली के डेली नोट्स आपको मिलते जाएंगे. ठीक है, तो इससे क्या होगा, आपको एक डिजिटली भी नोट्स आपके पास में रेडी हो जाएगी आपके मोबाइल में, ताकि आप कहीं पे भी पढ़ सको. ठीक है, तो डिजिटली एंड प्रैक्टिकली भी आपके पास में नोट्स आ रहे हैं. तो दिस इज QR कोड, इसको स्कैन कर लो, आपके पास नोट्स मिल जाएंगे. तो मिलते हैं हम लोग नेक्स्ट लाइव लेक्चर में. स्टार्ट करेंगे डिफिकल्ट प्रॉब्लम्स ऑन द रिजोल्यूशन.